हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. Welcome to the Swan Music World. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत तुकाराम महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. बापुदेव महाराज की जय. जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती. प्रस्तुत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा बापूदेव महाराजांच्या आशीर्वादानं त्यांच्या दिंडीमध्ये आपण माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आनंद अनुभवत आहोत. तो आनंद अनुभवत आज पालखी मौजे नाते पोते या ठिकाणी मुक्कामी आहे. त्यांचं नाव आणि मुक्कामी असताना आजचा हा प्रवचनाचा योग आहे. प्रवचनासाठी निवडलेली ओवी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भावार्थ दीपिका किंबहुना ज्ञानेश्वरी माऊलींच्या भाषेत धर्म कीर्तन. ज्ञानेश्वरी हे नाव नामदेव महाराजांनी दिलं. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीचे अनेक नाव आहेत, पण माऊलींनी उल्लेख केलेला नाव धर्म कीर्तन आहे. 18व्या अध्यायात माऊली म्हणतात, धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ उरले ते पायी मी सेवक आहे. भगवंताच्या कृपेनं भगवद्गीतेचं मराठी निरूपण
ज्ञानेश्वरीच्या स्वरूपानं झाले आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीला दिलेलं नाव धर्मकीर्तन. त्यामुळे ज्ञानेश्वरी हे कीर्तनच आहे बरं. आणि या ज्ञानेश्वरी प्रवचनासाठी 12वा अध्याय भक्ती योग आणि त्या भक्ती योगातील पहिल्याच क्रमांकाची ओवी आज सेवेसाठी आपण निवडलेली आहे. माऊली म्हणताय, जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे. जय जय ओ शुद्धे. सद्गुरूचं वर्णन करत असताना सद्गुरूंसाठी वापरलेला शब्द आहे. त्यांना कल्पना द्यायची. जय जय ओ शुद्धे. त्यांचा जय जयकार असो जे शुद्ध आहे. सरळ सरळ ओ विचार ते कसे आहेत? उदारे प्रसिद्धे. कसे आहेत? उदार असण्यामध्ये प्रसिद्ध आहे. काय देतात? अनवरत आनंदे वर्ष. होय, काही लोक उदार आहेत. तर पालखी सोहळ्यामध्ये कोणी बिस्किट वाटतं, कोणी वडापाव देतो, कोणी भाकरी भाजी देतं, कोणी पाणी बॉटल देतं. ज्याचा जसा उदारपणा, ज्याची जशी क्षमता आहे, त्या क्षमतेनं प्रत्येक जण दातृत्वाचा भाव आपला व्यक्त करत असतो. परंतु माऊली अशा उदाराला वंदन करतायत जे अनवरत आनंदाचा वर्षाव करतात. अनवरत या शब्दाचा अर्थ अखंड आनंदाचाच वर्षाव करतात. ज्यांच्या देण्यामध्ये दुःख नाही, कंजूषपणा तर अजिबात नाही, आणि जगाला अखंड सुखच देतात, आनंदच देतात, त्यांना वंदन. कारण शुद्ध कोणाला म्हणावं? होय, शुद्ध कोणाला म्हणावं? ज्याच्या अंतःकरणात भेदभाव नाही. होय, जो निखळ आहे, निर्मळ आहे. खळ नाही तो निखळ, मळ नाही तो निर्मळ. सोपी सोपी भाषा. फार अवघडात जायचं. मी कालच सांगितलं, ज्ञानेश्वरी हा सोपा ग्रंथ. कसा ग्रंथ आहे? महाराज, ज्ञानेश्वरी जर अवघड म्हणलं तर लोक ज्ञानेश्वरीच्या जवळच यायची नाहीत. ज्ञानेश्वरी सोपी आहे. आता बघा ना, जय जय ओ शुद्धे. शुद्ध म्हणजे काय? जे बद्ध नाही ते शुद्ध. जे मळालेलं नाही ते शुद्ध. मळ कोणता आहे? देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजन. माणसाचा स्वभाव महाराज कोणता आहे? भजनाचा आहे. पण या भजनाच्या स्वभावाला मळ लागतो. मळ लागलं की निर्मळ राहत. निर्मळ असलं की चमकत, मळ असलं की गदर होत. निर्मळ कोण आहे? प्रकृतीचा स्वभाव भजन करणे. जन्माला आल्यानंतर देवे दिला देह भजनासाठी दिलाय. भजन करणं या शरीराचा काय आहे? स्वभाव. पण याच्यावर प्रकृतीचा प्रभाव आणि प्रभावात आलेल्या जीवाच्या जगण्यात स्वभावाचा अभाव निर्माण होतो. प्रभाव कशाचा आहे? माया, मोह, आणि या सगळ्यांचा बाप अहंकार. अहंकार ज्या दिवशी जन्म घेईल त्या दिवशी
इतर सगळी रोग जन्माला येतात. मी कोणीतरी आहे आणि मी वेगळा आहे, विशेष आहे. मी म्हटलं की माझं म्हटलं की तुझं. जिथं माझं आणि तुझं आलं तिथं देव विसरलं, भजन विसरलं. आणि जिथं भजन विसरलं तिथं शुद्धता मलिन. माऊली कोणाला वंदन करताय? जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे. संत कसे तू? संत उदार उदार भरले आनंद भांडार. बरोबर. संतांकडे भांडार अशी खचाखच भरलेली. संत काय देतात? देव देतो, त्याला संत म्हणतात. वस्तू देणं वेगळं आणि देव देणं वेगळं. देव देण्याची क्षमता ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला काय दिलं? पांडुरंग दिला. काय दिला? महाराष्ट्रातल्या कोणाला जरी विचारलं तुमचा देव कोणता आहे तर ते सांगतात विठ्ठल आहे. बरोबर आहे. पंढरी माझे दैवत. पंढरपूरचा पांडुरंग माझा देव आहे. कोण शिकवला? ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवला, तुकाराम महाराजांनी शिकवलं. आणि म्हणून आज जगाला देव कळाला. ज्याला देव कळाला त्याचं दुःख गेलं. बाकी तुम्हाला काहीही कळू द्या, सुखशानंतरम दुःख. जगण्याचा प्रवाह आहे. आज सुख झालं म्हणजे उद्या निश्चित दुःख आहे. शक्यता नाही, 100% दुःखच. रस्त्याला चढ लागला म्हणजे पुढे काय? उतार. उतार लागला म्हणजे पुढे थोड्या वेळानं काय? वाट धावते धावते चढ उतार घेऊन. दुःख गिळी ते हसत आत हुंद कासू. प्रत्येक जण दुःखाची हुंदकी गिळून सुखी असल्याचा संसारात आव आणत असतो. वास्तविक घरोघरी मातीच्या. शुद्ध या शब्दाचा विषय सांगतोय. जे निर्मळ मनानं जगाला सत्य देतात, सर्व देतात, सर्वस्व देतात, ते शुद्ध. एखादा दानशूर तुम्हाला दान करतो, त्याच्याजवळ असलेलं सर्वस्व का थोडं? थोडं. कितीही मोठा दानशूर असू द्या, त्याच्याजवळ जर 1000 कोटी असतील तर तो 50 रुपये देतो मला. जास्तीत जास्त 10-5 कोटी देईल, सगळे देतो. पण संतांचं एकच भांडवल आहे मला. संतांजवळ आहेच देव. आपलं भांडवलच काय? साधू संतांचं भांडवलच पांडुरंग. शेतकऱ्याचं भांडवल शेती, व्यावसायिकाचं भांडवल पैसा. बरोबर आहे. संतांचं भांडवल देव आहे. आणि तो देव देऊन टाकतात. मागणारे नसतील तरी देतात. हरी घ्या कोणी, हरी घ्या कोणी. ऐता आला घर पुसून. आणि देव देण्याची क्षमता याला दातृत्व म्हणावं. कारण जेवण दिलं तर पुढच्या 3 तासाला भूक लागते. आमच्या वारकऱ्यांनी
पहिल्या ठिकाणाहून हात धुला नाही तर दुसऱ्या बारीला लागला. दुसऱ्या बारीचा हात संपला नाही तो तिसरी बारी आहे. पण दाता संतांच्या नजरेत कोण आहे? दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. भगवंताची आठवण करून देतो तो दाता, तो दानशूर आहे. कारण अविनाशी दान फक्त भगवंताचं स्मरण आहे, बाकी सगळे विनाशी दान. किती जरी स्वयंपाक बांधून आणला तर उद्या संध्याकाळी खाताल का? खराब होऊन जातो. बरोबर. किती जरी कपडे चांगले दिले तर 6 महिन्यात फाटून जातात. किती जरी पैसे दिले तर काही दिवसात खर्चून जातात. वाटत चोर सापडला तर लगेच चोरीला जातो. मग दातृत्व कशाला म्हणावं? देव देणं हे खरं दान आहे. अशी गोष्ट दान द्या जी घेतल्यानंतर घेणारा दुःखी होणारच नाही. देणारालाही पश्चाताप नाही, घेणारालाही पश्चाताप नाही. अनवृत्त आनंदे वर्षती. अखंड समाजावर आनंदाचा वर्षाव करतात ते गुरु. आज महाराष्ट्रातले लोक होय पंक्तीमध्ये बालुशाही खातात, गुलाबजामुन खातात. प्रत्येक वारकऱ्याच्या पंक्तीत एक गोड पदार्थ असतो. वाटेनं खिचडी जरी वाटू लागली तर वरीची पीठ ठेवतात. या परंपरा काय आहे? गोड हे प्रतीक आहे, पण गोड देवाचं नाव आहे आणि ते नाव घेण्याची सवय असलेला समाज गोड खातो महाराज. आणि या संस्कारापासून दूर गेलेली माणसं 25 लाखाची गाडी हॉटेलला लावून हडकाते. प्रभाव लक्षात घ्या. संतांच्या प्रभावात आल्यानंतर काय खावं, काय ल्यावं, काय घ्यावं, काय करावं या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळतं. आणि आनंद देणाऱ्या गोष्टी स्वीकारल्या जातात आणि दुःख देणाऱ्या गोष्टीचा स्वाभाविक त्याग करावा लागतो. चांगलं कळालं की माणूस वाईट सोडा म्हणायची गरज होती. बरीच लोक म्हणतात तंबाखू सोडा, सिगारेट सोडा, दारू सोडा, सुटत नाही. पांडुरंगाचं चिंतन करायची सवय लागली, सोडा काहीच म्हणायची गरज नाही, सगळं सुटलेलं असतं आपोआप. त्याच्यावर वेगळं कुठली जादू करण्याची गरज नाही. मी सांगतोय अनवृत्त आनंदे वर्षती. संत अखंड आनंदाचा वर्षाव करतात. आज एका दिवसाचा वारीचा खर्च एका दिवसाचा 10 कोटी असेल जास्त. 10 कोटीला नाही, आपण धरले 11 कोटी शुभ 11. एवढे खर्चल्यानंतर लोकांना खर्चले याचं दुःख वाटतं का सोहळ्यात आल्याचा आनंद वाटतो? सोहळ्यात आल्याचा. महाराज वारकऱ्यानं आमचे वारकरी जरा बारीला लागतात म्हणून बरे, नाहीतर दान करणाऱ्यांना संधीच मिळाली नसती. त्या लोकांना वर्षभर समाधान मिळतं.
त्यांच्या पदरात समाधान टाकण्याचे उपकार कोण केले? माऊली. अहो हा समाज कोणता आहे? दुसऱ्या ओळीत माऊली सांगतात, विषय व्याळे मिठी दिधलिया मुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विश. विषय रूपी सापाने एकदा का मिठी मारली की माणसं मसन वाट्यात नेईपर्यंत सुधरत नाही. दिधलिया मुठी ताठी, एकदा का विषयानं आलिंगन दिलं एकदा का विषयानं आलिंगन दिलं, विषय कशाला म्हणावं? आपण सगळे विषय भोगणारी माणसं आहेत. आपण सगळे विषय भोगणारी माणसं आहेत. प्रत्येकाचं लग्न झालेलं आहे, संसारिक जीव आहेत. आपण रोज उठल्यानंतर आपल्याला उदाराची का पोटाची चिंता आहे? आपण चिंता उदाराची करतो का पोटाची? या दिलेल्या शरीराला नटवणं, या दिलेल्या शरीराला पोटभर खायला देणं, याला फिरण्यासाठी गाडी, याला राहण्यासाठी घर, आणि याच्या अनुषंगानं जेवढे नातेवाईक आहेत त्यांना खुश करण्याचा प्रयत्न. याच्या पलीकडची बुद्धी ज्याला नाही त्याला म्हणावं विषयी जीव. आणि या विषयरूपी सापाच्या तोंडात सगळी गेलेली, त्यांच्यावर जरी तुमची नजर पडली ना तरी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विश हो. महाराज, संसारातली भरपूर मोठी माणसं माऊलींचं नुसतं ऐश्वर्य जरी बघितलं ना घाम फुटतो. 5,000 कोटी रुपये कमवणारा पोरगा ऐकत नाही. बापानं जर म्हणलं ना ये इकडं, ते म्हणते मी तुझा काय नोकर आहे का? दुसऱ्या वाक्यात एकालाही निमंत्रण नाही, 10 लाख लोक रस्त्यानं चालतात 700 वर्षानंतर. ती पण कोणती माणसं? जी गेचडासारखी संसाराला चिटकलेली माणसं सगळं सोडून माऊलीकडे येतात. याच्यामध्ये निक्के वारकरी 1,000 लाख असतात, बाकी अशी तशीच ना आपण. बरोबर, अशी तशी याचा अर्थ संसारी. 1 लाख निक्के वारकरी जर दिंडीत निघाले महाराज, अख्ख्या महाराष्ट्राचं सोनं करते. पण आपण आकडा, मोठा आकडा पूर्ण सांगायचं. हो, गावातून 2 जरी झाले 28,000 ग्रामपंचायती आहेत, 60,000 इथे झाले. आणि शहरातून 100 शहर मोठे असतात. महाराष्ट्र साधा नाहीये. एवढं मोठं राज्य आणि एवढी संसारात अडकलेली माणसं विषापासून मोकळी होतात. 20-21 दिवस ब्रह्मानंदाचा आनंद घेतात फक्त नजर पडल्याबरोबर. ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विश होय. माऊली सांगतात, तरी गवणीशी तापू पोळी कैशी निओ शोक जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुढे. कोणाला ताप? ताप म्हणजे संसाराचा शोक आहे का? गुरुच्या संगतीत आल्यानंतर तापही नाही आणि शोकही नाही. संसारातले ताप विचित्र महाराज, पण तो ताप येत नाही
आणि जरी आला ना तर त्याचे कपडे घालून वळवणूक केली जाते. किती तापाची, त्रिविध तापाची झाली बोळवण. कधी महाराज देखिल्या चरण वैष्णवाचे. आज किती वैष्णव घरी आले त्यांच्या. एवढी वैष्णव घरी आल्यानंतर ताप राहील का? समाजाला या मौलींनी परंपरा घालून दिल्या तुम्हाला. कशा? वर्षाच्या काठी एक तरी वारकरी घरी जेवला पाहिजे. आपल्याकडे परंपरा खूप आहेत. पितृपक्ष घातला तर पितृदेवता तृप्त होतात. आता ते पितृ तर बऱ्याच ठिकाणी बुडूनच गेले, पण पितृपक्षात पितृ घातलेच पाहिजे. जबाबदारीनं सांगतोय. वारकऱ्याच्या व्यासपीठाहून शक्यतो बाकीची कर्मकांड सांगितली जात नाही, पण पित्रांची कर्तव्य सांगितली बी पाहिजे. समाजानं ती पाळली पण पाहिजे. कारण आपल्या संस्कृतीमध्ये पितृदेवो भव. जर पित्रांचं नाही केलं ना तर सुख लागत नाही. आणि वैष्णवाची सेवा केली पाहिजे. खरे पित्र कोण आहेत? वैष्णव हे खरे पित्र आहेत. मग दिंडी आल्यानंतर एवढ्या लोकांना सेवेची संधी आहे. आता इतके वारकरी घरी गेल्यानंतर उद्यापन करतात की नाही? त्याला काय म्हणतो आपण? मावंद करायला पाहिजे. ती परिपूर्ण वारी. छोट करा, एकच महाराज जीव घाला, दोनच जीव घाला, पण केलं. किती लोकांना अन्नदानाची संधी मिळाली. ही 10 लाख कुटुंब चालणारी, वाटेत सेवा करणारी 10-20 हजार असतील. कुठं गेला का? एका घरचा माणूस बाजूच्या 10 घराला प्रसाद देतो. प्रत्येकाला संधी आहे. मला काय सांगायचं आहे? सेवेची संधी आहे. काहीच करत नाही, जिंदगीत कुठलीच पंगत नाही, त्याला लाज काज का होईना बापाच्या तेरवीचं कीर्तन ठेवावं लागतं. जित्यापणी भाकर जरी नसली तरी म्हातारपणी मेल्यानंतर समाज काय म्हणेल म्हणून तरी कर्तव्य करावे लागतात. आणि वैष्णवाची सेवा निमित्तानं घडते. आणि वैष्णवाच्या सेवेनं समाज सनात बनतो. काय बनतो? सनात बनतो. आणि ही गुरुची कृपा दृष्टी आहे. आणि या कृपेनं समाज पापमुक्त होतो. नाहीतर मला सांगा, संसारी जीवाला पाप करण्याशिवाय काय सुचतं? कारण संसार करायचा म्हणजे काय लागतो? पैसा लागतो. पैशाच्या मागे किती अनर्थ आहेत. होय महाराज, 16 अनर्थ आहेत. पैसा कमवायचा म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत खोटं बोलल्याशिवाय रुपये येतो. पहिल्यांदा खोटं बोलावं लागतं. का? 5 रुपयाला जर वस्तू आणली आहे म्हटलं, ती 7 ला विकाय गेली की जवळचा म्हणते दे मुदला. त्याला म्हणावंच लागतं मीच 7 ला आणली, मुदला तोच द्यायला, तर ते पोट भरतो. म्हणजे तुम्ही पैसा कमवण्यासाठी कोणत्याही मार्गात राहा, उत्तम व्यवहार जरी असला तरी त्यात कुठंतरी खोटं बोलावंच लागतं. निव्वळ व्यवहार चुकीचे त्यांचा अवघड. मग आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोटं बोलणं, त्यानंतर कोणाला तरी आता गाडी नीट करायची,
बिल वाढवायचे, वस्तू गेली नसली तरी गेली म्हणावं लागतं, टाकली नसली तरी टाकली म्हणावं लागतं. काहीतरी करून माणसं 2 रुपये वाढवतात. आपल्याला दिवसभरामध्ये रात्री झोप कधी लागते? सकाळी जर ठरवलं 2000 आणायचे तर 2.5 आले ठीक आहे, कारण आपल्याला दाम जोडायचे. ज्ञानदेवाला राम जोडायचे. दाम श्रेष्ठ का राम श्रेष्ठ? दामाची गरज आहे, म्हणजे पैशाला दुर्लक्षित करायचं नाही. कारण तिसरा पुरुषार्थ काय? 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. दुसराच पुरुषार्थ आहे. पैसा हा दुसऱ्या नंबरचा पुरुषार्थ आहे. कमवणं, पैसा कमवणं हा पुरुषार्थ आहे. परंतु हा कमवत असताना जर गुरुची कृपा नसेल तर माणसं काय करतात? पाप करतात. पापानं अनर्थ होतो, अनर्थानं दुःख येतात, शोक येतात, आणि या दुःखानं शोकानं अतिशय माणसं तडफडतात. बोलता येत नसतं बरं का, पण अंतःकरणात बरीच दुःख असतात. ती पचवून आपण पुढे आलेलो असतो. लहानपणी खांद्यावर घेणारे वडील गेलेले असतात. कोणाची आई गेलेली असते, कोणाचं कोणी गेलेलं असतं, कोणाचं उद्योगात नुकसान झालेलं असतं, कोणाची जमीन गेलेली असते. काय दुःख नाही. कोणाचं कोणीतरी अपमान केलेला असतो, कोणी पैसे पुढं, अनेक दुःख आहेत. आणि या अनेक दुःखामधून बाहेर काढून पुन्हा दुःख येणारच नाही एवढं सुख देतात ते गुरु. मला सांगा, संसारामध्ये जर आपण कमी असलो आणि अंगावरचे कपडे मळालेले जरी असते तर लोक बाजूला बसू देत नाही. बापूदेव महाराजांचा फोटो कसा आहे? उघडेच. त्यांच्या नावानं दिंडी, त्यांच्या नावानं पंक्ती आहे, आणि त्यांचा फोटो प्रत्येकाच्या घरात आहे. कशामुळे? त्यांनी राम कमवला. कोण कमवला? राम कमवला. राम. दाम कमवणाऱ्या किती लोकांची घरात फोटो आहेत सांगा? सासऱ्यानं 5,000 कोटी कमवले म्हणून त्याची समाधी सोन रोज पाणी घालते. असं कुठं चित्र बघितलंय? असं चित्रच नाही. बरेच ठिकाणी 13व्याची पंगत करण्यासाठी भांडणं आहेत. आताची येता वाटत एका ठिकाणी वाचलं, एक आई 3 मुलांना मोठं करते, पण म्हातारपणी 3 मुलं मिळून तिला 1 भाकर देत नाही. किती मुलं? बर गरिबी आहे का? 3-3 लाख पगार असणारे 3 ज्याच्या घरी 9 लाख महिन्याला येतात. महिन्याला 9 लाख म्हणजे दिवसाला किती? 30,000. 30,000 एक गाव जेवतो. 3 जणांची एका महिन्याची पगार काढली तर माय 3 जन्म जेवण. किती जन्म? तरी सुद्धा दिवसाला 1 भाकर मिळेल याची खात्री नाही. याला म्हणतात संसार.
संसार देतो फक्त दुःख आणि संत देतात फक्त सुख. म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही. दुःखानं तापलेली माणसं आषाढीला जाऊ म्हणलं की निघतात, कारण एवढीच 10 दिवस सुखाची असतात. कोणाच्या सोबत आहे म्हणलं, माऊलींच्या म्हटलं की लोक पाया पडतात मला. आज आपल्याला या घरामध्ये आश्रय मिळाला, याचं कारण काय? ओळखी आहेत, पाहून आहे, काहीच नाही ना. ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की त्या माऊली आल्या म्हणा, पाणी काय, पूजा काय, स्वागत काय. जावयाचं स्वागत फक्त धोंड्याच्या महिन्यात. तो पण पोरगा मुलगी म्हणली तर, मुलगी जर जरा जरी रडली, जावयाचं स्वागत वगैरे असलं काही नसतं मला. मग त्याचं वेगळं स्वागत होण्याची शक्यता नाकारता. पण संतांचं वेगळं, आणि ही संत अनवरत अखंड समाजावर आनंदाचा वर्षाव करतात. आजी जन्मल्यापासून सगळ्यात जास्त नुकती कुठं खाल्ली? हनुमंताच्या मंदिरासमोर, बरोबर. सर्वात जास्त गोड कुठं खाल्लंय? कोणी म्हणावं मी स्वीट मार्टवर खाल्लंय, नाही. स्वीटच्या दुकानात फार तर छटाक नाही तर 2 पेढा, 1 पेढा पोटभर संतांच्या दारात, संतांच्या संगतीत. आणि हे संत आनंद अनवरत आनंदे वर्षती. महाराज, ज्याच्यामध्ये राम आहे ना, आता ही माणसं कोण्या गावची आहेत माहिती नाही, पण आणून जेवू घालताय, कारण त्यांच्यामध्ये काय आहे? राम. तो राम ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्यामध्ये पेरलाय, आणि त्याच्या जीवावर आपल्याला आराम आहे. रामराम करणाऱ्या घरातच आपल्याला या म्हणतात ना. जी घर रामराम म्हणत नाही त्या घरात आपल्याला बोलवते. त्याच्याच घरी त्याच्या मायबापाला भाकर नसते, तिथं वारकऱ्याचं काय? माऊली म्हणतात, सणावाराची नेने सोय अतिथी तेथ काय करी. त्यामुळे संत कसे उदार आहेत कळायले ना. संतांचा उदारपण, संत रामकृष्ण देतात. जेवढी लोक आले तेवढ्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी एकच सांगितलं, बाबा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी. एवढं ध्यानात ठेवायचं. आजी ध्यानात कोण? राम आणि कृष्ण यांच्यावर ध्यान, आणि त्यांच्यावरच मन. एवढं जर प्रत्येकात असेल, मला चोरी नाही होणार का? होईल. अख्ख्या महाराष्ट्रातली चोरी एकाच दिवसात बंद होईल, ज्या दिवशी प्रत्येकाला राम आवडेल. सर्व प्रश्नांची उत्तर एकाच ठिकाणी आहेत. सर्व ज्या दिवशी संतांनी दिलेला प्रसाद समाजाला पटेल आणि पोहोचेल, त्या दिवशी सगळी सुखी असतील. आज संसाधन कमी आहेत का पोहोचवणारी चोर आहेत? खरं सांगा. महाराष्ट्र सरकारचं प्रति व्यक्ती उत्पन्न
जवळपास मला वाटते 3,47,000 काहीतरी आहे. किती? 3,47,000 सरकारचं उत्पन्न आहे प्रति व्यक्ती. केंद्र सरकारचं यापेक्षा जास्त असतं. म्हणजे प्रति व्यक्ती 7 लाखापेक्षा जास्त दोन्ही सरकारचं मिळतं. हे सरकारचं आहे आणि पब्लिक प्रॉपर्टी वेगळी. एवढी भारतामध्ये वेल्थ असताना माणसं दुःखी आहेत. याचं कारण काय? भारत माझा देश वाटत नाही. प्रत्येक जण माझ्या कुटुंबापुरतं जपतोय. कुटुंबाची व्याख्या लहान आहे म्हणून सुख सुद्धा लहान. आज प्रत्येकाला जर प्रत्येक व्यक्ती माझाच वाटला, घरचाच वाटला, तर एक तरी व्यक्ती जगात दुःखी राहील का? राहील? एकही व्यक्ती दुःखी राहणार नाही. आणि सर्वांना सुखी करण्याचं एकच सूत्र आहे, सर्वांना राम पोहोचवला पाहिजे. आणि राम पोहोचवणं हे एकच काम गुरु करतात. संत कुणाला म्हणतात? राम ज्यांना आवडतो त्यांना संत म्हणावा. राम जे पोहोचवतात ते गुरु. गुरु हा संत कुळीचा राजा. जसं महाराष्ट्रातल्या सर्व लोकांपैकी एक मुख्यमंत्री बनतो, तसं सर्व संतांपैकी एक प्रत्येकाचा गुरु असतो. सर्वांचे गुरु कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज. आणि निवृत्तीनाथांच्या संबंधानं ते सांगतात की अनवरत आनंदे वर्षती, रात्रंदिवस आनंदाचा वर्षाव करतो. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, रोज दिवाळी आहे, रोज. उदाहरणादाखल सांगतोय बरं का. आता कसं आहे, आपल्या माणसांना संसारातलीच उदाहरणं द्यावी लागतील, छोटी छोटी. आपा पोह्याचं पहिलं प्लेट किती वाजता आलं? 5:15, 5:30. बरोबर आहे. महाराष्ट्रातल्या पुणे वर हात करायचा, सून एवढ्या लवकर पोहे देते. सून, पत्नी किंवा स्वतःही मी 5 वाजता पोहे करून खातो. ठीक आहे, हे उदाहरण आहे, हे लागू होत नाही. मला सांगायचं हे आहे, हा सेवाभाव त्या व्यक्तीच्या मनात का जागा झाला? कारण त्याला राम आवडला. कोण आवडला? राम. राम आवडला महाराज की सगळी प्रश्न सुटली, सगळी. आता बऱ्याच घरामध्ये सून परमार्थिक असते. मुलगा मायबापांना बाहेर काढून सून पोचते, काळजी घेते, प्रेम करते. कारण जगामध्ये नातं एकच खरं आहे, ते म्हणजे राम आणि रामभक्त. एकच नाता. नाता एक राम से दूजा नाता तोड़ दे, आशा एक राम से तुझी आशा छोड दे. काही जणांनी भावावर विश्वास ठेवला, बाहेर राहिले, भावानं प्रॉपर्टी गायब. अशी उदाहरणं. पण मला सांगा, ज्याच्या चित्तात राम आहे, चित्तात म्हणतोय. काल मी असंच सांगायला गेलो, मला पत्रकार म्हणला एवढं राम राम म्हणायला राम मंदिरातून चोरी कशी झाली? म्हणलं ते मंदिर रामाचं आहे, पण मधले भक्त दामाचे. मंदिर रामाचं आहे, पण मध्ये बसलेले कोणाचे भक्त आहेत? रामाचे. राम भक्त राजा छत्रपती होते. जनतेचं पालन कसं केलं महाराज? लेकरांसारखं.
छत्रपती ही पदवी एकाच राजाला इतिहासात, आणि त्यांच्या मुलगा संभाजीराजा. बाकीचे छत्रपती परंपरे म्हणलं की म्हणायचं. आता आपल्याकडे हरिभक्त पारायण म्हणतात. खरंच आपण हरिभक्ती पारायण पारायण महाराज आपण हरिभक्ती म्हणायचं म्हणून पारायण या शब्दाचा अर्थ काय? ज्याचा राम जप थांबतच नाही, त्याचा रोम रोम राम. आपल्याकडे पताकावाल्याला बी हरिभक्त पारायण म्हणतात. प्रत्येकाला आपल्याकडे काय म्हणतात? हरिभक्त पारायण. ही परंपरा आहे. ती पाळू नये असं नाही, करू नये असं नाही. मला म्हणायचंय काय, प्रमाण काय तर अनवरत आनंदे वर्षती. माऊलींनी जे म्हणले ना, अवघे अवघाचे संसार सुखाचा करेल, एकाच्याच भरवशावर म्हणले. आनंदे भरीन तिन्ही लोक, कधी कसे जाईन गे माय. तया पंढरपुरात कोण राहतो? बाप आणि माय. माय बापांना सांगेल खजाना मोकळा करा यांच्यासाठी. कोणासाठी? माऊली रथात जरी असतील तर माऊलींचं सगळं डोकं कोणाकडे माहिती का? अतिशय सामान्य जी भक्त आहेत त्यांच्याकडे. प्रत्येकाची फाईल मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तिच्यावर सही झाली पाहिजे, याची काळजी नेते घेत असतात. नेत्यांना घ्यावी लागतात. आणि माऊली त्यांना तर हे पहा, त्यांचा उद्धार तर झालाय. ज्ञानदेवाची ती हरिपाठ नेमा मागली या जन्मा. मग ही सगळी पंढरपूरला जायची आटापिटी धडपड कोणासाठी? उद्धराया जड. जड कोणाला म्हणावं? ज्याला स्वतःच्या उद्धाराचं ज्ञान नाही त्याला जड म्हणतात. आणि हा जडपणा जावा आणि रामकृष्णी पंथ क्रमी येला. मला सांगा, वाटेत चालणारा प्रत्येक जण एक तर ज्ञानबा तुकाराम म्हणतो, नाही तर रामकृष्ण हरी म्हणतो. रामकृष्णाशिवाय बोलत नाही. राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. किती यज्ञ होत असतील पंढरपुरात जाईपर्यंत? अनंत जन्मोनी पुण्य होय. आणि एवढा पुण्याचा वर्षाव झाल्यानंतर त्या माणसाला सुख लागलं. आणि आपण ज्ञानोबा तुकाराम म्हणतो. ज्ञानोबा तुकाराम ही कोणाची नाव आहेत? संतांची नाव आहेत. पाप काय येतात? तुका म्हणे पापे येती रोगाच्या रूपानं पाप येतात. कशाच्या नावानं जातात? तुका म्हणे पापे जाती संताचिया येतात. कशानं? रोग येतात कशानं? पापा. आणि पाप जात कशानं? साधू संतांच्या जपानं. म्हणून प्रत्येक दिंडीचं नाव हे संताचं असतं. कशाचं असतं? आणि आपण जप देवाचा नाही तर संताचा करतो. दोनच. साधू संतांच्या जपानं पाप जातात, देवाच्या नावानं पापाला आग लागत. तृणाग्नी मेळी समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. रामकृष्ण नामे सर्व दोष हर.
किती दोष? सर्व दोष. आणि पापयुक्त जीव काय होतो? पापमुक्त होतो. मुक्त झालेला जीव, नुकती खालेला जीव इकडं नुकती खायचा, त्याचं गोड होत मला. म्हणून एक सांगतो, वर्षातून प्रत्येक घरातून एक तरी माणूस पंढरपूरला आला पाहिजे. एक तरी माणूस दिंडीत असो नसो, बाहेर फिरू, काही करू, महाराज आलं पाहिजे. आषाढीला नाही जमलं, कार्तिकीला या. कार्तिकीला नाही जमलं, आषाढीला नाही जमलं, माघवारीत या. त्याच्यात नाही जमलं आपलं 75 वर्षाची फुकट तिकीट आहेत, उग जाऊन. पण पंढरपूरला जाऊन आलं पाहिजे. चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे. कारण आजही सर्व संत तिथं येतात, त्यांचा पदस्पर्श होतो आणि त्या पदस्पर्शाचं पाणी आपल्या अंगावर पडलं की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय. आपण पहिल्या दिवशी ठरविलंय कुणाचं बी भाजायचंय. कुणाचं? वासनेचं बी भाजायचंय. वासने म्हणलं ना, राग आल्यानंतर महिला कडकडून म्हणतात, बघा तुझं बी भाज. कोणाचं भाजायचंय? वासनेचं. कारण प्रत्येक माणसाला जेवढा त्रास होतो ना, प्रत्येक माणसाला म्हणतोय फक्त वासना बदलल्या. प्रत्येक जीवाला त्रास होतो ना, कशामुळे? वासना बदलल्या. रोज माणसं एकमेकावर प्रेम करणारे अचानक एका दिवशी वाकडं बघतात. कशामुळे? काय बदलली? वासना बदलली. आता एक छोटा व्हिडिओ बघितला, मोठा भाऊ वारला, बारक्या भावाच्या मोठ्या भावाच्या बायकोला आता LIC चे पैसे आले. बारक्या भावानं गोड बोललं तिला, वहिनी असं करू तसं करू, पैसे काढून घेतले, पुन्हा मला दिलेच नाही. ती रडायली, मला नाही तर मी आत्महत्या करतो. मेलेल्या भावाचे पैसे जे LIC न दिले. आता ते प्रकरणात किती सत्य माहिती नाही, आपण फक्त उदाहरण म्हणून घेतो. आजच व्हिडिओ आहे. मेलेल्या भावाच्या कुटुंबाला आधार द्यावा का मिळालेला आधार ओरबडून घ्यावा? ही का झालं? वासना बदलली. कोण बदलली? वासना बदलली. प्रत्येक लेकराला लहानपणापासून टाळेवर तेल टाकल्यापासून माई बापानं विचार केलेला असतो म्हातारपणाची काठी. आता बाजूला राहायचं वय 70 आहे. कितव्या वर्षी बाजूला राहायचं? 25, 30, 35च्या टायमाला भावापासून 70, 75 झालं. आपलीच काठी, आपलीच चूल बाजू. याच कारण काय? मुळाशी वासना. कोण बदलली? काय बदलली? वासना बदलली. मित्र आहे म्हणून शेत नावावर केलं मित्राची. मित्राची बदलली वासना, शेत. होय, सगळ्यांसाठी गुलाबजामुन केलेत असं समजा. एक वासनेत बदल झाला, खाली एकट्यानं
छोटी छोटी उदाहरणं घेऊन आपण वासनेत बदल होतो की नाही, आणि दुःख जेवढं मिळतं तेवढं वासना बदलल्याच नसतं. मालक रोज बकऱ्याला टायमिंगला पाणी वगैरे चारा करतो. मालक एके दिवशी तोच मालक काय बदलली, वासना बदलली. मग जगाला दुःख देणाऱ्या बाईचं नाव काय, वासना. आणि पंढरपूरच्या वारीत आल्यानंतर, संतांची चरणरज लागल्यानंतर तिचं बी भाजते. वासनीचे बीज जळोनी जाय, आणि एकदा का वासनेचं बीज जळालं माय बाप, मग राम नामी उपजे आवडी. आजकाल वासना आकाशाला गेली. माणसं राम राम करायचं बंद आहे, लोक गुड मॉर्निंग म्हणायला लागले. लक्षात घ्या मायबाप, हा राम विसरलेला समाज दुःखात आहे. एक जण मला म्हणलं, महाराज तुम्ही म्हणतात जग बुडायले, जग बुडायले. कुठं बुडायले म्हणलं, एवढं सगळं जगाचं चांगलं सुरू आहे. किती टेन्शन मध्ये सुरू आहे हे आम्हाला माहिती आहे. जग किती टेन्शन मध्ये, वाटतं आपल्याला सगळं व्यवस्थित सुरू आहे. सगळं आहे का खरंच व्यवस्थित? सरकारला निराधार योजना काढावी लागली असती का? या सगळ्या गोष्टींचा मूळ आहे ती म्हणजे वासना. आणि ती वासना निघून जाते, आणि मग घरी गेलं ना की माणसं छान वागतात. एकमेकांसोबत प्रेमानं वागणं, एकमेकांच्या पाया पडणं, प्रत्येकाला माऊली म्हणणं, प्रत्येकात माऊली बघणं. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वागती सम एक नांदे. सगळ्यात समान आत्मा आहे म्हणलं की माणसं प्रत्येकाची काळजी घेतात, प्रत्येकाला प्रेमानं वागतात, आणि वाढावया सुख. हे सगळं देवाच्या नावाचं कारण काय? संत काही येडी झाले, डोक्यावर परिणाम झालाय का? पुन्हा पुन्हा राम म्हणा, पुन्हा पुन्हा राम म्हणा. काही जण तर म्हणतात महाराज सारखं जय श्रीराम जय श्रीराम का म्हणतात. एकदा म्हणलं बस झालं की होय, एकदा म्हणलं बस झालं की नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. ज्या बुवानं 65 लाखाची सावकारकी वाटून टाकली, बायकोच्या अंगावर एक लुगडं ठेवलं नाही, एवढी संसाराची वाताहत झाली. देवाला वाटलं होतं इतका गांजलाय, आता तरी 4-2 रुपये मागव. देव म्हणले, तुकाराम महाराज काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणले, हेची दान देगा देवा. आता देवाला तर मागत ना. शिवाजी महाराज म्हणले, आपण बळ देऊन बघू. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला. तर मला सांगा, ज्या घरामध्ये लेकरं अन्न करून मरतात, त्या घरात सोन्याचे अलंकार राजानं पाठवले, मागून नाही, चोरून नाही, दान म्हणून आल्यानंतर स्वीकारली पाहिजेत की नाही. मी छोटी मालिका बघू लागलो, माझ्या डोळ्याला डोकून पाणी आलं. दिलेले लेकरं तुकाराम महाराजांची, सदा घरात काही नाही म्हणणारी पत्नी. ते सगळे अलंकार बघितले महाराज, आनंद वाटला.
चुटू 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 लेकरांनी घातले, पत्नीनं नवं लुगडं नेसलं. राजानं दिलंय म्हटल्यानं आम्हाला मुख्यमंत्र्याला भेटायचं होतं, तर असा आनंद मावना गेला. कुठे गेले कल्याण दादा? चला म्हणलं की आले. कल्याण दादा आले, सावकार आले, आम्हाला आनंद वाटला. आता हे तर 5 वर्षासाठी निवडलेले छत्रपती, स्वतःच्या जोरावर स्वराज्य स्थापन केलेले बलवान राजे, त्यांनी दिलेला नजराणा लेकरांनी घेतला, बघितलं. तुकाराम महाराज म्हणले, एवढं सगळं चांगलं कसं काय दिसायला आपल्या घरी? सांगितलं, राजांनी नजराणा पाठवला. तिच्या मनात कलकल करूच लागलं. तिला वाटलं बाबा काय म्हणते की. तिने महाराजांनी सांगितलं ते काढ. महाराज, एका जिजाबाईनं शिवबा घडवला आणि एका जिजाबाईनं तुकोबा घडवला. जिजाबाईचा त्याग साधा नाही. ती भले तुकाराम महाराजांना आरतुर बोलत असेल, तुकाराम महाराजांवर राग करत असेल, पण तुकाराम महाराजांवर प्रेम करणारी ती एक पतिव्रता होती. नवऱ्याची पगारपत्र लांबलंय म्हणलं तर फारकत होईल. एवढा अवघड सध्याचा काळ आहे. पण राजानं दिलेलं दान, त्या लेकरांनी सुद्धा बापावर किती निष्ठा असेल. काढून टाका कपडे म्हणल्याबरोबर काढले मला सगळं. राजाच्या डोळ्यात भरकत पाणी आलं. कारण हे बघा, जग बारी लावून जरी काही घेत असेल, संत जोपर्यंत घेत नाही तो कल्याण होत नाही. राजाच्या डोळ्यात पाणी आलं. कारण जोपर्यंत संत स्वीकार करत नाहीत, राजा सुद्धा अनाथच महाराज. तेव्हा तुकोबांनी एकच सांगितलं, आम्हाला द्यायचंय ना राजा, खरं द्या, खोटा आम्ही घेत नाही. आणि जगात खरा फक्त पांडुरंगच आहे. आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. कारण संताच्या नजरेत घरातली 2 लेकरं नसतात. अख्खा महाराष्ट्र, अख्खं जग सुखी झालं पाहिजे. दिलेल्या दक्षिणेत बायका लेकरं सुखी होतील, पण तुकोबाची लेकरं ती 2 नव्हती, तर अख्खं जग तुकोबांचं लेकरं होते. आणि महाराष्ट्राला हे शिकवलं तुकोबांनी. राजा कोणाला बनवावं? विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्याला बनवावं. हे शिक्षण जगाला देण्यासाठी तो नजराना धुडकवला. राजाला भी सांगितलं, द्यायचंय तर देणे को हरिनाम, लेने को द्यावा राम, घ्यावा राम, जग आराम, नाहीतर सब हराम. काय? सब हराम. त्यामुळं आनंदासाठी जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. प्रत्येक माणसात माणुसकी नांदे, जिपुता परस्परे पडो मैत्र जीवांचे. पण हे कधी होईल? ईश्वर निष्ठेची मंदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो तया. माझ्या गाडीत बाजूला एक बसला होता, 2-4 दिवस सोबत होता. कार बाहेर काढली की सस पुढे यायचं. महाराज म्हणलं, सारखंच कसं येईल? म्हणलं, त्याला आमची भीतीच नाही ना, त्याला भीतीच नाही. विनोदाचा विषय वेगळा. काय चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते, सर्प न खाती व्याघ्र तया.
नाही, पावसाला माहिती होऊन गेले फार डिस्टर्ब करायचं नाही, करत पण नाही. होय, पाऊस करत डिस्टर्ब अजिबात नाही. फक्त आपलं अतिक्रमण आहे, आपण त्याचा पाऊस काळ असताना आपण बाहेर बसायचो. थोडी सतत दादागिरी राहिली. पण एक लक्षात ठेवा, भगवंताचे दास बनूया, भगवंताकडून आस करूया, भक्तीची कास धरूया आणि संसारावर थोडं उदास राहूया. एवढ्या गोष्टी जर केल्या तर कसली चिंता करण्याची गरज नाही. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. आजीबाई इथून पुढे नातू जरी आला तर जय श्रीराम म्हणायचं. त्याच्यामुळे दिसतं, बोलता येतं. समाजात काही परंपरा आहे, भाऊकीतल्याला राम राम करू नये. आता आजपासून सांगतो, राम राम करायचं नाही ना, जय श्रीराम म्हणायचं. अहो, बोलत राहा, कारण राम बोलावा, राम चालावा, राम पहावा, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. अखंड देव पाहिजे, देव वसे चित्ती त्याची घडा. आज कुठं माणसं रस्त्यानं झोपायला लागले, त्याला भीती का मला कोणी येऊन मारील. 7व्या मजल्यातला मालक रात्री पिस्तूल घेऊन झोपतोय, त्याला वाटतंय चोर येईल. आमचा वारकरी रस्त्यावर झोपतो बिंदास, त्याला माहितीये जरी कोणी आला तर पाया पडल, माऊली म्हणेल, नाही तर माऊली बाजूला सारखा म्हणेल. याच्या पलीकडे कोणाची हिंमत. मला ते 3 स्टार वाला पोलीस वाला उभा होता. किती स्टार होता? 3 स्टार होता. तेवढ्यामध्ये एक जणांना पाणी बॉटलचा बॉक्स घेतला. आमच्या वारकऱ्याने पोलीसवाल्याला ढकलून वडावडी ते हसू लागला पोट धरून. खरं सांग, PSI ला जर धक्का दिला कोणी बाजारात, इथून पुढे बोलायची गरज आहे का? माझ्या देखत धक्के दिले त्याला, ते पण रागवत नाही. माऊली दमानं, माऊली शांत, माऊली शब्द शब्द नाही. हे संतांचं साम्राज्य आहे. 10 लाख पब्लिक आहे. किती लाख? 20 दिवसाच्या काळात एक व्यक्ती पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जात नाही. एक 4 लेकरं घरात असतात, दोघांच्या एकमेकावर केस असतात. दोन्हीत अंतर बघा, तपासून बघा, आणि मग कळेल माऊलींच्या संगतीत आल्यास किती सुख आहे. जर खरोखर संसार सुखाचं करायचं असेल ना, तर माऊलींचा हरिपाठ आठवड्यातून एकदा तरी घरी व्हावा. दिवसातून एकदा तरी हनुमंताच्या मंदिरावर जाऊन त्याचं दर्शन घ्यावं. कारण काय भक्तीच्या त्या वाटा, मद दावा व्यास भटा, कपाळाला गंध लावावा. माणूस दिसला की राम राम. होय, राम राम म्हणा, जय श्रीराम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, जय हरी म्हणा, परंतु बोलायला सुरुवात राम म्हटल्याशिवाय करायची. डायरेक्ट बोलायचं नाही. तुम्ही जर डायरेक्ट बोललात ना, फेल गेलं. मला पाहुणा येऊ की मित्र येऊ, डायरेक्ट बोलायला सुरुवात करायची. कोणत्याच विषयात आधी राम, पुन्हा काम, आणि काम झाल्यास मग दाम. त्या 3 गोष्टी जर बरोबर चालल्या तर यम येत नाही. आणि राम विसरला, काम सुरू केलं की दामात घोळ होतो. दामात घोळ केला की पाप होतो, मग यम येतो. पाप. त्यामुळे पहिले राम, फिर काम,
जिंदगी में सब आराम, नहीं तो पूरे हराम. काही फायदा नाहीये हरिबिन जन्म, नरकची पैदाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. मला एवढंच सांगायचंय, पुन्हा पुन्हा सांगायचंय, बजाला आता. ज्ञानदेवाजीने नामे बिन व्यर्थ आणि रामकृष्णी पंथ क्रमियेला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज ही आपली प्रॉपर्टी आहे. लेकरांनी दिवसातून एकदा तरी हा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ उघडावा. प्रत्येक आपल्या लेकरांना हरिपाठ पाठ असावा. आणि आमच्यासारखे वारकरी आले, आम्हाला म्हणा महाराज आमच्या लेकराला हरिपाठ पाठ आहे, आमच्या लेकराला पसायदान पाठ आहे, आमच्या लेकरांना हनुमान चालीसा पाठ आहे. महाराज ही प्रॉपर्टी आहे. आताची माणसं काय, मला एक जणांना फोन केलाय म्हणे महाराज आम्ही इंग्लिश स्कूलला लेकर टाकतो. तुला विचारलं नाही, मला उगं सांगावं. आम्हाला सांगायचं लेकर हनुमान चालीसा करतात, बरं वाटत. इंग्लिश स्कूलला तर सगळ्यांचीच आहेत. इंग्लिश स्कूल महत्वाचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज इंग्लिश बोलत होते का? त्यांचाच फोटो का घरात आहे? होय. ज्ञानेश्वर महाराज इंग्लिश बोलत होते. आता इंग्रज म्हणाले तर आम्हाला ज्ञानेश्वरी इंग्लिश मध्ये सांगा. ज्ञानेश्वरी ज्ञान आहे आणि मराठी सारखी गोड भाषा नाही. मला इंग्लिशवर टीका करायची नाही, पण केली तर काही चूक नाही. असो, सांगण्याचा विषय असा आहे, राम महत्वाचा आहे, कृष्ण महत्वाचा आहे आणि तेवढा प्रत्येकापर्यंत पोहोचवा. समाजावर अनवरत आनंदे वर्ष की. गंगाखेड मध्ये माझी गाडी बंद पडली, लेकर बाळ सोबत होते. कार मधून उतरण्याच्या आधी एक माणूस आला. महाराज काय झालं? म्हणलं पेट्रोल संपलंय, जाऊन आणावं लागलं. त्यानं म्हणलं महाराज तुम्ही इथंच थांबा, 2 मिनिटात आलो. गाडीला किक मारली, 200 रुपयाचं पेट्रोल आणलं, गाडीत टाकलं, त्यानं स्वतःलाच टाकलं. का घडलं हे? कोण आहे माहिती नाही, नाव माहिती नाही, गाव माहिती नाही, पण गाडीतून उतरण्याच्या आधी सेवा करतोय याचं कारण त्याच्यात राम. कोण आहे? ओळखीचा जरी असेल आणि त्याचं देवावर प्रेम नसेल तर ते तमाशा बघतो मला. त्यामुळं जग सेवा करणारं बनावं असं जर वाटत असेल तर तुम्ही कुठेही जा. झाली सोयरी त्रिभुवनी मग सुखा काय येऊनी. विठ्ठल रुक्माई जर ध्यानात आणले ना तर त्रिभुवन सोयर होत, मग सुखाला काय कमी आहे? घरचे म्हणत नाही दाजी उपाशी राहिली का काय राहिली, उपाशी राहतच नाही. मला वाटलं होतं 4 किलो वजन कमी करावं, 4 किलो वाढल वाटायला. विनोदाचा विषय सोडा, हे सगळं काय होता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हे सगळं सूत्र जगाला देणारी माय माऊली आहे. त्या माऊलीची संगत करणारे सर्व भाग्यवान आहोत. झालेली सेवा श्री संत मोतीराम महाराज माधव बाबांच्या चरणी, बापूदेवांच्या चरणी समर्पित. आजचा सेवेचा योग. दादा नाव काय? बाळासाहेब धोंडीबा मजने. बाळासाहेब धोंडीबा मजने यांच्या घरी योगायोग वारकऱ्यांची सेवा म्हणून त्यांनी आश्रय दिला आणि त्या आश्रयाला इथं प्रवचनाची सेवा झाली. त्याबद्दल त्यांच्या संपूर्ण कुटुंबांना संत ज्ञानेश्वर महाराजांचे खूप खूप आशीर्वाद. अशीच तुमच्याकडून उत्तरोत्तर भगवंताची सेवा घडावी
तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये अनवरत आनंदाचा वर्षाव व्हावा, अखंड सर्व सुखी राहावे, प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय श्री राम. बसा आहे दादा. महाराज नाही बंद करू का? हा बंद करायचं.